तुमच्या कर्म अर्ध्यात बंद करून दिला। जीव क्षणा माझी आपजवी जन्माचा सहस्त्री निस्तुर नसरे। तुमच्या जन्ममूर्ती जोडण्याचं कॉम्प्युटर देवाने बंद करून गेलं आणि केवढं संपत आहे। पहाडासारखे कर्म या साधनवंताच्या ठिकाणी तुम्ही आलात आणि त्या बाबांचा सांगात केला आणि बाबांच्या सांगात केला। एक एक पावलाने ज्या रुद्रपूरच्या वाटेकडे जाईल केसने गोमटे देव स्वतः सांगतात। अलग लक्षात प्रत्येक स्थानावर जात आहे, पण काय आठवा, ज्या स्थानावर जाणार त्या स्थानाची लीला आठवा। त्या स्थानावर कोणा देवाचं स्थान आहे, चक्रधर महाराजांचं आहे की गोविंद प्रभू महाराजांचं आहे की दत्ता, ज्या देवाचं स्थान असेल त्या देवाची मूर्ती आठवायची। मूर्ती समजली ना, मूर्ती आठवायची न सुद्धा परमेश्वराच्या पवित्र सेवा संबंधात दंड असं एवढं म्हणू नका। त्या ज्या देवाचे स्थान आहे त्या देवाची की कोणत्या कुशीमध्ये जन्माला आले देव ते तिथून आठवण करा। दत्तात्रय महाराज असो का आपले देव असो, त्या तिथून देवाचे अवतार घेण्यापासून देवाने जे कार्य केले ते डोळ्यासमोर ठेवा, अशी आठवण करा। ते स्थान करताना अलग लक्षात प्रसाद करत आहे तुम्ही आता, ते प्रसाद करताना त्या देवाची मूर्ती आठवा। अजुन्या देवपूजा ज्या अवताराच्या विशेष असेल त्या अवताराची मूर्ती आठवा। गरीबी जाऊन नसतं परमेश्वराच्या पवित्र सेवा संबंधात दंडवत म्हणू नका। आणि तुम्ही स्वतःला ओळखत नाही माझ्या ताई आणि भावांनी, कोणाला ओळखत आहे, तुम्ही त्या शरीराला ओळखत आहे। शरीरामार्फत तुम्हाला मुलं बाळ जन्माला आलेले आहे, ते आहे माझा मुलगा आहे, माझी पत्नी आहे, हे माझी संपत्ती आहे, माझी शेती बाडी आहे, माझे दुकान आहे, याला ओळखत आहे तुम्ही। तुम्ही स्वतःला ओळखत नाही, हे तुमच्या स्वतःच्या वस्तू नाही, हे एका जन्मापुरते सारथी आहे। तुमचे पोरं बाळ हे शरीर एका जन्मापुरतं सारथी आहे। एका सेकंदात या शरीराचा आपला काय होणार आहे, विभाग होणार आहे, पुढे प्रवास आपला आत्म्याचा होणार आहे। म्हणून काय घेऊन जा, थोड्या टाइमसाठी तुम्ही या इंल्याला आलात, पण काय घेऊन जायचे घरी, मी आणि शरीर अलग आहे। काय म्हणजे मी आणि शरीर अलग आहे। मला 84 लाख योनीचे शरीर मेल्यानंतर मिळतच राहणार आहे। माझा आत्मा सुखदुःखाच्या प्रवासात घालणारा ज्या त्या देवता, त्या सुखदुःखातून मला कोणी सोडवणारा तिथे राहणार नाही। म्हणून काय करा, हे पोराबाळांचे संगोपन, शरीराद्वारे इंद्रियाद्वारे संसाराचं सुख, मानापानाचं सुख, खाण्यापिण्याचे सुख जन्मी घेतलेलं आहे, त्याच्याकडे लक्ष देऊ नका। कोणाकडे लक्ष द्या, उठल्यानंतर आपल्या आत्म्याकडे लक्ष द्या आणि त्या आत्म्याचं कल्याण करण्यासाठी तुम्हाला बाबांजवळ कसं प्राश्चित करायचं, कसा लीळा आठवायचा, कसा निर्वेद अनुताप कसा करायचा, सर्व कागद दिलेले आहे। आता पाहून पाहून कर जा, नंतर मग ते 5-6 महिन्यामध्ये मुखोद्गत करून आपल्या हृदयामध्ये कर जा। रोज त्याचे अनुष्ठान कर जा, रोज तुमच्या ज्या तुम्हाला घुसावं लागणार आहे, निघावं लागणार आहे त्या जन्ममृत्यूवर पहाडासारखे रोज कर्म अर्धे तुमचे संपून जाईल, असं सकाळी अनुष्ठान कर जा। आणि 9 कोणताही व्यवसाय करणारा असेल 9-10च्या आत झोपायच्या, निदान कमीत कमी 4 वाजेला उठायच्या आणि आपल्या आत्म्याच्या कामाला लागायचं। दिवस उघडल्यानंतर आहे ना शरीराचं काम, परिवाराचं काम, पहिल्याने आपलं काम करायचं। पहिल्याने तुम्ही कोणाचं काम करतात, त्या परिवाराच्या, त्या पोराबाळाला शाळेत पाठवतात, अमुक करतात, त्या दुसऱ्या जीवाचे भलं करतात, दुसऱ्याची दुकान चांगली करत आहे, आपल्या दुकानाला आग लागत आहे। आठवण ठेवा, असा परमेश्वर ओळखीचा जन्म आपल्याला कधी मिळत नसतो। भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे। 1 कोटी लोकांना देवानी नाव दिलं का, 1 कोटी उपदेशी आहेत का, का दिलं नाही, का दिलं नाही देवानी। त्यांची भूमी पवित्र नव्हती, अनेक योनीत भटकत आहे, राजे महाराजे होत आहे, करोडपती होत आहे, ते भोग भोगून भरून जातील। ते कुठे जातील, भोग भोगून भोगामध्ये जातील। आपल्याला परमेश्वराचा ज्ञानाचा योग आलेला आहे, ज्ञान तिथे परमेश्वराचा योग येणार आहे। म्हणून कोणाकडे लक्ष द्यायचे नाही, कोणाकडे लक्ष द्या, माझे काय होईल, माझा देहांत होईल, या शरीरातून माझा प्राण जाईल, पुढे माझं काय होईल, कोणाची फिकर करायची, आपल्या स्वतःची फिकर कर जा।
असा सुंदर जन्म कधीच मिळत नसतो. परमेश्वराची ओळख झालेली आहे. परमेश्वराने तुम्हाला काही आमचे ओळखीचे आहेत, शिरवाड्याचे, काही नाशिकचे आहेत, कोणी तळेगावाचे, अनेक भागाचे आहेत. त्या भागामध्ये मी आलेलो होतो. दिंडोरीला आलेलो आहे, तळेगावला आलेलो आहे, नाशिकला 2-3 वेळा आलो आणि शिरवाड्याला मी आलेलो आहे. तुम्हाला समज दिलेली आहे. पण परत सांगून झालं, तुम्ही संसारामध्ये मेहनत आलेला आहे. असा सुंदर जन्म मिळणार नाही. परमेश्वराची ओळख झालेली आहे. तुमचा एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी जावई कधी अमेरिकेला राहिला, तुम्ही त्याच्याजवळ काय मागतात? अरे मला यायचं आहे तुझ्या देशात, पत्ता मागतात ना. पत्ता दिला ना तुमच्या मुलाने, तुमच्या मुलीने तुम्हाला. मग पत्ता दिल्यानंतर तुम्ही मुंबई आणि पुण्याला जाऊन पासपोर्ट काढतात, विमानात बसतात ना. विमानात बसून तुमचा मुलगा मुलगी तुम्हाला त्या विमानतळावर घ्यायला येतील ना. कारण त्यांनी काय दिलं होतं तुम्हाला? पत्ता दिला होता ना. तर तुमची मुलगी आणि तुमच्या जावई तिथे तुम्हाला मुलगा घ्यायला येत असतो. तसाच माझ्या बापाने निर्वेळ निराकार होता, सावेळ साकार झाला. अवतार धारण करून तुमच्या माझ्या बापाने नाव पोचून दिला. त्या पत्त्यावर चालायचं आहे. तो बाप आपल्याला मेल्यानंतर जरूर घ्यायला येणार आहे, 100% घ्यायला येणार आहे. पण त्या पत्त्यावर जा आणि रोज देवाचं स्मरण करून जा, एवढं घेऊन जा. वेळ आपल्यासाठी थांबणार नाही. दिवस जाईल, महिना जाईल, वर्ष जाईल, कोणीतरी येईल, या आपल्या शरीरातून प्राण काढेल आणि कुठे टाकून देईल याचा थांगपत्ता राहणार नाही. म्हणून त्या देवाचं नाव रात्रंदिवस आठवण करा. भांडे घासताना, स्वयंपाक करताना, शेतात जाताना, गावात जाताना त्याला विसरू नका. तुम्ही जर त्याला विसरले नाही, देव तुम्हाला विसरणार नाही. माते केवळाही विसरी जेना. तुम्ही जर विसरून गेले, देव तुम्हाला विसरून जातील. त्या देवता खराब आहे. 81 कोटी 1.25 लाख देवते जे पहाडासारखे कर्म अर्धक आपण जोडून ठेवलेलं आहे, ते सर्व संपायची जबाबदारी आपल्या जवळ आलेली आहे. त्या या ज्ञानाने ते सर्व कर्म संपून जायचे आहे. आणि ज्याचं कामकाज झालं, ज्याच्या पोराबाळांचे लग्न झालं, आमच्या या शिरवाड्यावाल्याचे काहीच काम नाही. म्हणजे का त्या द्राक्षाच्या मळ्यामध्ये तोंड खोपसून राहिले. पण चला आपण निघून आपल्या आत्म्याचे कल्याण करू असं त्यांना वाटून राहिले नाही अजून. पण ज्यावेळी देवता येईल, ज्यावेळी तुमच्या देहातून प्राण काढेल, त्यावेळी तुमच्या पोरं बाळा येतील. तुमची संपत्ती आहे, 2-4 गोदाम भरलेले आहेत सोन्याचे, काम येतील का? पुढच्या प्रवाहात तुमच्या आत्म्याचा लागणार आहे. आत्मा अमर असतो, शरीर मिळतच राहील. माझ्या ताई आणि भावांनो, आठवण ठेवा. त्या पत्त्यावर जाण्याचा काय करजा, प्रयत्न करजा. बस एवढंच सांगतो. सर्व श्री चक्रधर स्वामी की जय. बोला.